दिली। त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावरील शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव शरद मातने सर, सोबतच त्या ठिकाणी उपसचिव आबासाहेब कावळे सर आणि शालेय शिक्षण विभागाचे मंत्री त्या ठिकाणी दादासाहेब भुसेजी यांच्यासोबत आपली तब्बल 20 मिनिट त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। चर्चा या सगळ्या मुद्द्याशी अनुसरून झालेली आहे निवेदनाच्या, कारण तिथे गेल्या त्यांनी निवेदनाची आपल्या मागण्या ज्या आहेत ते थोडक्यात वाचून घेतल्या। त्यानंतर मग आपल्याकडून काय मागण्या आहेत ते वधवून घेतले। त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपलं कंत्राट शिक्षक भरती रद्द करा, समूह शाळा योजना रद्द करा, क्लस्टर शाळा ज्या आहेत त्या रद्द करा, या सगळ्या ज्या आस्थापना आहेत आपल्या आश्रमशाळा, समाज कल्याण, सोबतच अल्पसंख्याक या शाळा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जाव्यात। या सगळ्या मागण्या निवेदनात आपण त्या ठिकाणी बोललो आणि त्यांचं विशेष कौतुकही केलं आपण की पवित्र पोर्टल बंद करण्यासाठी राज्यातील पदवीधर आणि सगळेच शिक्षक आमदार संस्था चालकाची सुपारी घेऊन पवित्र पोर्टल बंद करण्यासाठी हिवाळी अधिवेशन 17 जून रोजी त्या ठिकाणी सभागृहामध्ये चर्चा केली। सगळ्यात महत्त्वाचा निकाल लागून 6 महिने लक्षात येत किंवा प्रत्येकाचा असल्याची शाश्वती नसते, म्हणून त्या ठिकाणी सचिव आणि आवर्जून त्यांना बोलून घेतली होती। रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आता प्रश्न विचारल्यानंतर अडचणी येत आहेत। साधारणतः 8 दिवसाच्या नंतर पवित्र पोर्टलचं संदीप कांबळे साहब, आप आगे बढ़े, हम तुम्हारे साथ हैं। नाही सर, त्यासाठी तुम्ही पात्र आहात, टाळा वाजवा। त्यांनी प्रत्येक मुद्दे आपल्या पण ते त्या ठिकाणी इतर बहुजन समाज कल्याणच्या पवित्र पोर्टलला एका किंवा कायद्यात रूपांतर करून म्हणा अल्पसंख्याकांच्या शाळा पवित्र पोर्टल आणण्यासाठी थोडासा विलंब लागतो। पण अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारलाल सर यांनी स्वतः म्हटले की ते बोगस शिक्षक भरले जातात, कुठेतरी याची एक संहिता असली पाहिजे। त्या समितीचा अहवाल घेऊन भविष्यात